इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर आहे। शिक्षण बघा मित्रांनो 2015 लहान मुलांमध्ये घरातील व्यक्तींमध्ये दुधाथ्रू 1,30,000 हा पगार होता। किती म्हशी विक्रीसाठी दादा? मध्ये खरंच एखादा तरुण असेल कमी बजेट मध्ये जर म्हैस पाहिजे व्यवहार झालेली 11 लाख रुपये, मी स्वतः त्या व्यवहारात असलेली 11 लाख रुपये आहे। व्यापारी तुम्हाला क्वालिटी म्हशीकडे गेल्यावर खरेदीचा अनुभव काय आणि तुम्ही शेतकऱ्याकडून घेतल्यावर अनुभव काय हे थोडक्यात आपल्या शेतकरी अनुभवी माणूस स्वतः सोबत घेऊन जा। व्यापाऱ्यांच्या भूलथापाला बळी पडू नका। जर कुणी म्हशी निघल्या आपल्या साधारणतः लिटर मध्ये मोजलं तर हिचं 10 लिटर टाइमच आहे, बरोबर? वजन काट्यावरती तिचं 9 सारखेच मित्रांनो। आणि जवळपासचे जर तरुण असतील त्यांच्या फार्मवर असणं खूप गरजेचं आहे। तुम्हाला जर फार्म सक्सेस करायचं असेल शेड बांधणारे त्यांच्यासाठी सांगा जरा। हे मधला पट्टा दाखवा आता। माझी हाईट किती आहे? 174 सेंटीमीटर हाईट आहे। 174 काय सांगू शकता महाराष्ट्राच्या परिस्थितीवर, म्हणजे ब्रीडिंगच्या किंवा मशीनच्या वर तुम्हाला काय वाटतंय? महाराष्ट्रात काय बदल? नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो आज आपण गाव कुठले दादा? आपलं पूर्ण पत्ता सांगा एकदा। शेकटे बुद्रुक, बालम टाकळी, बोधेगाव, शेवगाव तालुका, अहमदनगर जिल्हा या ठिकाणी आलेलो आहेत मित्रांनो। एकदम तरुण युवक आहे, एकदम चांगला शिकलेला आहे, प्रशिक्षित आहे, चांगल्या अनुभवातून फार्म चालू केलेला आहे। चांगल्या म्हशी आता निवड कशी केली, म्हशी कशा खरेदी केल्या हरणावरून, आताचा काय अनुभव आहे, आता दूध किती आहे, नफा तोटा, परवडतो का फार्म, तरुणांनी या धंद्यामध्ये आलं पाहिजे का नाही, या सगळ्या गोष्टी एकंदरीत आपण व्हिडिओमध्ये घेणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर आपण त्यांना विचारू होता दादा आपलं पूर्ण नाव सांगा एकदा जरा। नमस्कार, जय मल्हार डेअरी फार्म बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार। धन्यवाद धन्यवाद। तर कैलास भानुदास पवार नाव आहे माझं। इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर आहे। शिक्षण बघा मित्रांनो 2015 साली पास आउट झाले। हां, डेल, जेबिल, त्याच्यानंतर अशा गॅब्रिल अशा कंपनीसोबत मी काम केलं आहे आणि स्वतःचं मी स्टार्टअप पण केलं आहे पुण्यामध्ये, मॅन्युफॅक्चरिंग पण केलं आहे, मोबाईल चार्जर्स वगैरे। त्यानंतर लॉकडाऊनमध्ये मी जॉब केला परत, आणि बेंगलोरमध्ये जॉब करता करता मला आयडिया आली की फूड सेफ्टी किंवा फूडमध्ये जे केमिकल्स वगैरे वापरले जातात त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात दूध हे वापरलं जातं घराघरामध्ये, आणि सगळ्यात जास्त केमिकल लहान मुलांमध्ये घरातील व्यक्तींमध्ये दुधाथ्रू जातं, म्हणून मी हा व्यवसाय निवडला। तर त्यांनी व्यवसाय अतिशय उत्तम निवडला मित्रांनो। खरेदी कशी केली, कुठल्या कुठल्या मशीनच्या येतात, त्यांनी किती हजाराची नोकरी रिझाईन देऊन आले होते त्यावेळेस? तुम्ही एकदम जेन्युइन सांगा तरुणांना। ऑफिशियली मला 1,30,000 हा पगार होता ऑफिशियली, आणि इन्सेंटिव्ह माझा 60 ते 70 हजार रुपये असायचा। सो म्हणजे 2 लाख रुपये, 2 लाख प्लसच धरा मित्रांनो। तरी सुद्धा यांनी चांगला सेटअप तयार केला। पूर्ण व्ह्यू दाखवा एकदा, सगळ्या म्हशी तुम्हाला दाखवणारच। हा व्यवस्थित अतिशय सुंदर क्वालिटीचा फार्म तयार केला मित्रांनो। प्रॉपर नियोजन केलं, चांगल्या म्हशी जाऊन खरेदी केल्या, खरेदी कशा कशा केल्या। आता त्यांच्याकडे काही म्हशी विक्रीसाठी सुद्धा येतात, त्या सगळ्या म्हशीची तुम्हाला सविस्तर व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे की किती म्हशी विक्रीसाठी येतात, कोणत्या म्हशीचे काय डिटेल्स आहे, सगळं सांगणार आहे तुम्हाला व्यवस्थित। तर तुम्ही व्हिडिओ हा कंटिन्यू करा, जेणेकरून तुम्हाला त्या म्हशींची विक्रीसाठीची माहिती सुद्धा सांगतो मी। तर आपल्याकडे आता किती म्हशी विक्रीसाठी येतात? आता सध्याला आपल्याकडे 6 म्हशी विक्रीसाठी आहेत। 6 म्हशी विक्रीसाठी येतात। तर आपल्याला एक एक करून डिटेल सांगा 6 म्हशींची चालू मध्येच। तर ही म्हशी आहे आपल्याकडे विक्रीसाठी, बरोबर? हो। किती इलेक्ट्रिशियनचे काय मिल्क रेकॉर्ड हॅट? ही आता सेकंड टाइमर आहे। पहिल्या वेताला इने 4,500 लिटर दूध आपल्या इथं दिलेलं आहे। स्वभाव वगैरे बघू शकता, पाठीमागून दाखवा। स्वभाव शांत, एकदम शांत स्वभावाचे मित्रांनो। मी नवीन माणूस आहे, जरी हरियाणाची हीच खासियत असते की नवीन माणूस जरी आला तरी शांत स्वभाव बघा, एकदम शांत आहे। आणि शिंगांची साईज वगैरे पण दाखवा, एकदम टॉप क्वालिटीची रेडी मित्र। एवढी रेडी तयार करा, तुम्हाला माहिती काय कंडिशन असतं खरेदी करायला, आज किती किंमत असेल त्या सगळ्या गोष्टी। समोरून पण सडाची साईज दाखवा, एकदम व्यवस्थित सड आहेत। सडांमध्ये कुठं भातबट्टा किंवा फॉल्ट नाही, अंतर वगैरे सुद्धा चांगलं आहे। आता रेडीला किती दूध आहे? आता 4 लिटर दूध आहे तिला। एक टाइमवर आपण घेतलेला आहे, टाइमवर घेतलेले 4 लिटर। म्हणजे आपल्या इकडे बोलतात खाट्या, समजा पार्ट्या, खाटी पार्टी किंवा एमटी आपण दिला। हा, एमटी किंवा खाटी पार्टी म्हैस आहे मित्रांनो। तर ही म्हैस विक्रीसाठी आहे। ताजी वेल्यानंतर किती रेकॉर्ड आहे जमील? 12.5 लिटर तिनं दिवसाला पहिल्या वेताला। दाताला किती? 4 आहे का 2 आहे? 6 आता 6 दाते, 12 लिटर दूध दिलेलं आहे तिने। तर ही अभि आता त्यांच्याकडे देण्यासाठी आहे मित्रांनो। हा फार्म चालवायचा म्हणजे खाट्याची गाभणचा थोडा ताळमेळ चालवा लागतो दुधाचा। हा कारणाने देतात किंवा फॉल्ट आहे काय, असा फॉल्ट आहे म्हणून देत नाहीत। तर ही आता खाली आहे, बरोबर? हो। हां, तर हिची किंमत किती ठेवली? हिची योग्य किंमत सांगा शेतकरी बंधूंसाठी, जे तुम्हाला तुमच्या काय डोक्यात असेल ते। 1,10,000 रुपये आपण हिचे किंमत ठेवलेली आहे। तर मित्रांनो ब्रीडिंग क्वालिटीच्या चांगल्या क्वालिटीच्या रेड्या येतात। 1,10,000 किंमत ठेवलेली आहे। त्यांचा पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर व्हिडिओमध्ये देणार आहे, तुम्ही त्यांचे सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता। बाकी माहिती
किंवा बाकी चर्चा पण करू शकता. ही 2 नंबरची रेडी दाखवा, 2 नंबरची रेडी दाखवा व्हिडिओमध्ये. ही पण विक्रीसाठी एकदम टॉप क्वालिटीची रेडी आहे. हॅट बघू शकता तुम्ही, सड वगैरे सगळ्या रेड्यांचे. ह्यांना सगळ्यांना 4-4, 5-5 लिटर दूध आहे असं धरून चला. हो, सगळ्यांना 4-4, 5-5 लिटर दूध आहे. बरेच शेतकरी बंधूंचे मला फोन येत असतात, खाट्या म्हशी भेटतील का चांगल्या क्वालिटीच्या, सांभाळण्यासारख्या, पार्ट्या असतील तरी आम्ही घेऊ, आम्हाला दूध देणारी किंवा क्वालिटीची पाहिजे. हट ही बघा क्वालिटी मित्रांनो, एकदम टॉप क्वालिटी आहे म्हशी रेडीची. आणि सड वगैरे व्यवस्थित येतं, कुठेही तिला काय फॉल्ट नाही. शिंगांची साईज वगैरे. ही पण 4 दात आहे, कसं आहे? ही आता 6 दात आहे. ही पण 6 दात आहे. पहिल्याच वेतातली, आता दुसऱ्यांदा होईल. दुसऱ्यांदा. सगळ्या रेड्या त्यांनी जेवण आणलेले आहेत मित्रांनो, जेणेकरून बघून चेहरा वगैरे दाखवा. तुम्हाला हरियाणाची म्हैस कशी ओळखायची, चेहरा वगैरे कसा आहे, किती क्वालिटी तुमच्या लक्षात येईल. अशा पद्धतीने खरेदी केली की आपल्या शेडवरून विक्री करायचंच नाही, या हेतूने आपण खरेदी केलेली आहे. बरोबर. पण आता मार्केट डिमांड आणि इथलं मॅनेजमेंट या कॅल्क्युलेशनचा मेळ घालण्यासाठी आपल्याला काही जनावरं विकायला आणि काही नवीन घेणं असं करावं लागणार. तर मित्रांनो ही सुद्धा रेडी विक्री. हिचं किती मिल्क कॅपॅसिटी ताजी वेल्यानंतर? 14 लिटर तिने आपल्याकडे फर्स्ट टायमरनं दिलेलं आहे दिवसाचं. 14 लिटर गॅरंटेड वजन काट्यावर. हा वजन काट्यावर मित्रांनो. आणि दूध वीध वगैरे जेन्युन आहे की कुठं काय फेक आहे, दूध जास्त आहे कमी असं काही सांगणार नाहीये कधीच. तर खालचे सड वगैरे पण दाखवा, व्यवस्थित चेहरा व्यवस्थित आहे. तिची किती किंमत ठेवली? तिची पण एकदाच का? लॉट मध्ये जर घेतल्या चारी, हा, तर आपण ही कॉमन रेंज लावू. कॉमन रेंज. आणि लॉट मध्ये घेतलं तर काही आपण शेतकरी बंधूंसाठी तुमच्या चॅनल थ्रू थोडीफार कमी जास्त डिस्काउंट करा जरा, सवलत देऊ. हा. तर मित्रांनो चारी जर कोणी घेतल्या आणि खरोखर सांभाळण्यासारखे येतात, कोणी शेतकरी बंधूंनी जरी घेतल्या ना तर चारी सांभाळण्यासारखं आहेत. 3 नंबर हिला दूध किती आहे? 4-5 लिटर धरा. हो, आता सध्याला 4.5-5 लिटर. 4.5-5 लिटर दूध आहे. हिचे पण 3 नंबरची पण दाखवा. व्यवस्थित रेडी बघू शकता, शेपटाची साईज वगैरे चांगली, सड वगैरे सुद्धा व्यवस्थित आहे. आणि सगळ्या म्हशी त्याने निवडून आणलेल्या आहेत ठेवण्याच्यासाठीच. सडातलं अंतर वगैरे दाखवा, शिंग पण दाखवा व्यवस्थित एकदम. हिला पण तेवढं दूध आहे 4-5 लिटर बरोबर. हिला पण 4-5 लिटर दूध आहे. तर कॉमन मध्येची पण एकदा किंमत सांगितली तुम्ही तर बरोबर आहे. 4 इंची 4 इंची एकच जर कोण बॉ घेणार असेल तर, किंवा मग अशी एक करून जर सगळ्यात महत्त्वाचं काय होतं व्हिडिओमध्ये, किमतीची कॉन्ट्रास्ट होती. किंमत का नाही सांगितली? मग तुम्हाला फोन. आज हरियाणामध्ये जी रेंज आहे, जे शेतकरी बांधव किंवा जे आपले मुरा पालन करणारे पशुपालक आहेत, जे आज हरियाणामध्ये जात असतील किंवा महाराष्ट्रामध्ये जे विक्री करतात त्यांच्याकडून म्हशी घेत असतील, बरोबर, तर त्यांना नक्कीच या गोष्टीची कल्पना असेल की आज जर हरियाणात पशु खरेदी करायचा असेल तर किती पैसे लागतात, किती रुपये लागतात हे सर्वांना माहिती आहे. 4 नंबरची रेडी बघा, फुल साईजची रेडी आहे. चेहरा वगैरे चारही रेड्या एकदम सांभाळण्यासारख्या, जवान्यात. सडात अंतर वगैरे कोणतीला 5वं सड नाही, जॉईंट सड नाही, फवारा नाही, नस नाही, गोळी नाही, साईट काहीच प्रॉब्लेम नाही बरोबर. चारही रेड्या एकदम व्यवस्थित येतात, तुम्ही बघू शकता. बांधून राहू शकतो आपण कुठल्या गोष्टी. हा, आणि बांधून राहणार, काहीच प्रॉब्लेम नाही मित्रांनो. चारही रेड्या विक्रीसाठी द्या. आणि आणखी पुढे आहेत का आपल्या काय? हा, तिकडे ह्या 4 इथं. सर याची हाईट बघू शकता. हाईट पूर्ण हाईट फुल मापाची आहे, 5 फुटाची रेडी आहे. आणि ब्रीडिंग क्वालिटी आहे. ब्रीडिंग क्वालिटी आहे. तर ह्या गोष्टीसाठीच मी दाखवलं की क्वालिटी चांगली आहे त्यांची. सगळ्या क्वालिटी व्यवस्थित येतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता त्या पुढच्या किती आहेत त्या पण दाखवतो तुम्हाला. ह्या 4 आहेत. दात पण दाखवतो बघा. 4 दात आहे. ही रेडी 4 दात आहे. कुणी दात बघून घेऊ शकता. 4 दात मध्ये हाईट बघा. ही हरियाणाची खासियत आहे. तर ही पण विक्रीसाठी चारी जर कोणी व्यवस्थित घेतल्या तर चारी पण चांगल्या ठिकाणी गेल्या तर चांगलं आहे. आणि तरुणांना देण्यासारखेच रेड्या आहेत. ही 5 नंबरची म्हैस आहे. किती वेताची आहे काय ती त्यांनाच माहिती असेल. आता किती वेताची ही 3ऱ्या वेताची आहे. ही दुबळी झाली जरा, हिला काय दूध जास्त आहे. हो. तर मित्रांनो आमचं व्हिडिओच्या आधी बोलणं झालं होतं थोडं. तर म्हशीची क्वालिटी बघा. जर कोण खाटीमध्ये खरंच एखादा तरुण असेल, कमी बजेटमध्ये जर म्हैस पाहिजे असेल, की मिल्क फेन दाखवा खाली. लांबी बघा, म्हशीची हाईट, कॅरेक्टरिस्टिक पूर्ण हरियाणाची म्हैस. आता घाबरते आम्हाला. सडांची साईज वगैरे बघा. मी तर सरळ सांगेन, एखाद्या तरुणाकडे जर बजेट कमी असेल तर ही म्हैस तुम्ही घ्या. किमतीचं तुमचं काय असेल ते बघा. पण ही क्वालिटीची म्हैस आहे. वेल्यानंतर चांगलं ब्रीडिंग केल्यानंतर 100% चांगलं दूध देईल. हिने किती आपल्याकडे टॉपचं मिल्क दिलेलं आहे ॲव्हरेज. टॉप 17 ते 18 लिटर आपल्याकडे दिवसाचं दिलं किलोमध्ये, वजन काट्यावर. किलोमध्ये जर 17 असेल तर मी 20 लिटर समजतो. हो बरोबर. 1.5 ते 2 लिटरचा फरक आहे. 1.5 ते 2 लिटरचा फरक. 20 लिटरची म्हैस आहे मित्रांनो माझ्या दृष्टीने. आणि म्हशीचे कॅरेक्टर चांगले आहेत एकदम. मिल्क फेन असेल, सडातला अंतर असेल, धार वगैरे एकदम चांगलीच असेल. हिची दार नरम, पूर्ण कुठल्याही गोष्टीला मी बांधून राहणार, बट्टा कुठलाही नाही. फक्त ही खाली आहे म्हणून आता देत आहेत मित्रांनो. त्यांचं थोडं दुधाचं मॅनेजमेंट करण्यासाठी
पण आणि ह्या म्हशीबद्दल जर सांगायचं झालं किंवा कुठल्याही म्हशीबद्दल कुठल्याही पशुपालकांनी जर नेल्या आणि यांचे वासर संगोपन करून आपल्याला परत विकल्या तरी तर ती आपण घेणार. चांगल्या रकमेवरती वासर आपण कारण काप की घेऊया. मित्रांनो मी हे परत तेच सांगतोय की वासरांची किंमत काय, ब्रीडिंग साठी काय महत्व आहे आणि किती पैसे द्यायला लागतात हरियाणामध्ये. हा व्यक्ती जाऊन आलेला आहे, ह्यांच्या काळजामध्ये माहिती आहे की किती पैसे किती किमती सांगतात हरियाणामध्ये. मी तळतळून सांगतो की हरियाणामध्ये किती रुपये किती किमती सांगतात ह्या तुम्हालाच माहिती आहे. बरोबर. किती किती किमती ऐकल्या सर तुम्ही, कधी स्वप्नात पण अशी मुराची किंमत ऐकली नसेल आपल्याकडे. मी हायेस्ट 61 लाख रुपये हरियाणात ऐकली. बघा. माझ्या समोर व्यवहार झालेली 11 लाख रुपये, मी स्वतः त्या व्यवहारात असलेली 11 लाख 11 लाख रुपयाला तर भाकरी मित्रांनो, म्हैस गेली. हे आपल्याकडे अजून ट्रेंड नाहीये, माहित नाही लोकांना. आणि ही जर आपल्याच लोकांचे आपल्या लोकांनी जर म्हशी घेतल्या तर आपल्या महाराष्ट्रात सगळं काम होईल, शेतकऱ्यांचा पण फायदा होईल, घेणाऱ्यांचा पण फायदा होईल. आणि मी 100% ब्रीडिंग वरती काम करतो. हे बघा त्यांनी वासरं तयार केले, तर त्यांनी किती तुमचे वासरं किती मेले इथं आल्यावर? एकही वासरू आपलं मेलेलं नाही. एकही वासरू मेलं नाही. 26 वासरं माझे 30 म्हशी त्याला मागे उठवा आले लावा ना होते. जरा हे वासरं. दिनेश ही बघा वासरं किती किती महिन्याची वासरं आहेत, वर्षाची आहेत का आसपास? हे 10 ते 11 महिन्याची रेंज आहे. तर मित्र हे आता पुढचं फ्युचर ह्यांच्यातच दडलेलं आहे. सगळे वासरं त्यांनी जगवले. आणि यात पण सर 18 फिमेल आहेत. हा. 26 मध्ये 18 फिमेल आपल्याकडे आहेत. दाखवा तुम्ही. 18 फिमेल आहेत. बघू शकता तुम्ही. सोडू नका सोडू नका, उभा फक्त उभा करा त्यांना. तर मित्र हा दाखवायचा उद्देश काय, तुम्ही हा फार्म जर करत असाल आणि वासर जर मेले तर तुम्ही लॉस मध्ये, बरोबर. बरोबर. तुम्ही नवीन पिढी तयार होणारी आधुनिक दूध वाढणाऱ्या किंवा टेक्नॉलॉजी सिमेंटचे जर वासर तुम्ही मारले तर तुमचा ह्याच्यातला सगळा नफा निघून जातो. मित्र ह्या साईडला पण वासर आहेत, त्या साईडला पण वासर आहेत, ते सगळे तुम्हाला दाखवतो. वासरांची साईज काय बघा, वासर सगळ्या रेड आहेत ह्याच्यात. हो, एक मेले वाटतं बस. तर हे प्रोजेनी तुम्ही वाढवली पाहिजे 100% आणि अशा रेड्या तयार केल्या पाहिजेत मित्रांनो. तर ही दाखवायचा हाच पर्पज आहे. शेड वगैरे सगळं आधुनिक केलेलं आहे त्यांनी. ही म्हैस दाखवा. वासरू संगोपनाबद्दल सर जर बोलायचं झालं, वासरू आज हरियाणामध्ये जेव्हा आपण म्हैस खरेदी करण्यासाठी जातो तर साधारणतः 10 म्हशी खरेदी करायला 15 ते 17 दिवस मला लागतात. तुम्हाला स्वतः? तुम्ही कारण किती गाड्या आणल्यात आतापर्यंत? आता आपण ह्या 3 गाड्या आणलेल्या, तर काही मी बाहेर विक्री पण केलेल्या आहेत. विक्री पण केले. 3 गाड्यांना तुम्हाला साधारणतः प्रत्येक एका गाडीला किती टाइम लागला? एक गाडीला एका गाडीला ऍव्हरेज आपल्याला 15 ते 17 दिवस लागले. बघा मित्र, 15 ते 17 दिवस. पण यांनी तुम्ही प्रॉपर शेतकऱ्याकडे खरेदी केल्या? प्रॉपर शेतकऱ्याकडे खरेदी करा. हरियाणामध्ये व्यापाऱ्यांचा बाजार आहे, व्यापारी तुम्हाला क्वालिटी म्हशी देत नाही. अजून एक माझा प्रश्न आहे आता त्याच्याबरोबरच, महाराष्ट्रातले बरेच शेतकरी बंधू यूट्यूब चॅनल बघून आपल्या महाराष्ट्रातल्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा व्हिडिओ टाकतात आणि हा चॅनल बघून जे व्यापाऱ्यांच्या घरी जातात, ज्या डेऱ्या येतात, मी नाव पेसिफिक कोणाचं घेणार नाही, पण त्यांच्याकडे गेल्यावर खरेदीचा अनुभव काय आणि तुम्ही शेतकऱ्याकडून घेतल्यावर अनुभव काय, हे थोडक्यात आपल्या शेतकरी बंधूंसाठी सांगा. शेतकरी बंधूंनी पशु खरेदी करताना किंवा कुठली म्हैस खरेदी करताना सगळ्यात पहिलं घाई करू नये. हरियाणामध्ये मी बघितलं, मी 15 दिवस ज्यावेळेस 10 म्हशी खरेदी करण्यासाठी दिला त्यावेळेस मला प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जायला भेटलं. शेतकऱ्याकडे गेल्यानंतर आपल्याला म्हैस कशी ओळखायची याची शेतकरी स्वतःहून माहिती देतो. पहिलं तर पशु ओळखायला शिका. दुसरी गोष्ट, अनुभवी माणूस स्वतःसोबत घेऊन जा. तिसरी गोष्ट, व्यापाऱ्यांच्या भूलथापाला बळी पडू नका. जर कुणी व्यापारी सांगत असेल की रेकॉर्ड एवढा आहे, मदर रेकॉर्ड, तर ते व्हेरीफाय करा. बरोबर. HLDBचं रेकॉर्ड चेक करा. डॉक्टरचे प्रॉपर सर्टिफिकेशन असतात, ते रेकॉर्ड चेक करा. बुल खरेदी करत असेल त्याचं मदरचं रेकॉर्ड चेक करा, सायरचं रेकॉर्ड चेक करा आणि त्याचं व्हॅलिडेट करून घ्या आणि मगच तुम्ही खरेदी करा. कारण की बरेच शेतकरी जातात, इसका माने 32 दिया, 25 दिया, 22 दिया, 23 दिया और ये 15 देगी, 16 देगी. दूध निघते का? दुधाचे जर तुम्हाला क्वांटिटी बद्दल जर बोलायचं झालं तर 99% शेतकरी महाराष्ट्रातील हे दूध खात्री करून आणत नाही. बरोबर, नाही आणत. मी डोळ्यासमोर बघितलंय. साधारणतः 1 किंवा 2 टायमाचं दूध बघून लोक पशु खरेदी करतात. तिसऱ्या दिवसात 10 पशुची गाडी खरेदी करतात. ते पशु आल्यानंतर 10 ते 12 लिटरचं सुद्धा ॲव्हरेज काढत नाही. तुमच्या फार्मवर तुम्ही आणलेल्या म्हशी आतापर्यंत 15 लिटर प्लस किती म्हशी निघल्या? आपल्या फार्मवरती क्वचितच 2 किंवा 3 म्हशी, या लॉटमधले 1 म्हैस, त्याच्यानंतरची दुसरी आणि पलीकडे 1 आहे आपल्याकडे. ह्याच म्हशी फक्त 15 लिटरच्या खाली राहिल्या. बाकी सर्व म्हशी 15 लिटर प्लस आहे. तर मला मित्र असे फोन येतात की आम्ही 16 बघितलं, 15 बघितलं, और तुम्ही एक टायमाला बघाल तर ते दूध निघत नाही. 15 लिटरच्या खाली नाही म्हणजे हा फार्म मी टॉपचा मानतो मित्र. माझ्या भाषेत 15 लिटर दूध म्हणजे फार झालं, कमी नाही झालं. बरोबर आजच्या पोझिशनला. तर तुम्ही दुधाची खात्री करा, म्हशीची साईज खात्री करा. ज्या बी आपल्या महाराष्ट्रात किंवा तिथं हरियाणात जे व्यापारी लोक तुम्हाला म्हशी देतात, ही साईज बारीक किती, बरोबर आहे? बरोबर. सगळ्यांची साईज, ह्यांच्या मशीनची साईज दाखवा, बाजूच्याच म्हशी दाखवा. फुल साईजच्या म्हशी तुम्हाला शेडमुळे जर समजत नसेल
हे साईज दाखवा. पशु जर खरेदी करायचा असेल, हा. कुठलाही पशु खरेदी करताना ह्या रेंज हाताची ही आपण बघा, check ही केली दाखवा, पाहिजे. नवीन ट्रिक त्यांनी सांगितली. ही ही रेंज तुम्ही- आपण चेक केली पाहिजे. आपल्या नाकासमोर हात न्या हा. आणि तो जर म्हशीला टच होत असेल तर ही ती त्याच्यानंतर साईज बघा. कॅरेक्टरिस्टिक बघताना म्हशीचं सिंग बघा, शिंगाला शिंग बघा. 45 डिग्रीचा फोल्ड आहे का, टिल्ट आहे का बघा. तिचं लांबाची नाकाची लांबी बघा, ही साधारणतः 1 फुटापेक्षा जास्त असली पाहिजे. कपाळ रुंद असलं पाहिजे, शिंग बारीक असले पाहिजे आणि वळलेले असले पाहिजे. वळणदार असले पाहिजे, दिसायला ऍक्टिव्ह दिसले पाहिजेत, मान लांब असली पाहिजे आणि ओव्हरऑल शरीराची लांबी सुद्धा पशुची चांगली जास्त असली पाहिजे. ह्या गोष्टी शिकण्यासारख्यात नवीन तरुणांना. सडांमध्ये स्पेसिंग बघायचं, सडांमधलं स्पेसिंग बघितलं पाहिजे. त्याच्यामध्ये परत सडांमध्ये पुढले टिट्स, फ्रंट साईडचे टिट्स आणि मागचे टिट्स याची लांबी पण चेक केली पाहिजे. मिल्क वेन चेक केला पाहिजे. अजून एक सांगतो, हा. जे पशुचं जे शेपूट आहे, शेपूट आपण चेक केलं पाहिजे. त्याची जी चमडी आहे ही पातळ चमडी आहे की नाही हे चेक केलं पाहिजे. त्याच्यानंतर शेपटामध्ये 6 इंचापेक्षा जास्त पांढरा पट्टा असू नये, म्हणजे ते मुराच्या बाहेर जाते. हो, जर जास्त असेल ते तर. मधून ती म्हैस बाहेर जाते. आपल्याला जर तर आयडियल ह्या म्हशी तुम्ही बघा, ही त्यांची एक घरची जुनी आहे म्हैस. आयडियल मुरा जर बघायची असेल, हे बघा म्हैस, ही मुरा मुरा ही दाखवा जरा व्यवस्थित म्हैस. हाईट तुम्ही बघू शकता. इव्हन सर तुम्ही सुद्धा, तुमची हाईट माझ्यापेक्षा जास्त आहे, एकदम टॉपची हाईट आहे. लावून बघू शकता. टॉपची हाईट आहे. आता ती जोडी नवीन तिचं शेपटाची साईज शेपूट बघा, ही पूर्ण जेड ब्लॅक जेड ब्लॅक याला म्हणतात. आणि एकदम वादीसारखं खाली खाली येईल तसं बारीक झालं पाहिजे. हे बघा शेपटाची पूर्ण शिंगापासून पूर्ण तिला दाखवा. अतिशय सुंदर क्वालिटीची म्हैस. आता मिल्किंग झालेली आहे आमच्या समोर, तरी कासाची साईज बघा. साधारणतः लिटर मध्ये मोजलं तर हिचं 10 लिटर टाइमच आहे, बरोबर. वजन काट्यावरती तिचं 9 किलो दूध आपल्याला भेटतं. कुणी खात्री करायची तर खात्री सुद्धा करू शकतो. तर लिटरवर मोजलं तर 10 लिटर आहे मित्रांनो एका टायमाचं, म्हणजे 20 लिटरची ओरिजिनल मुरा. ही मुरा जर तुम्ही हरियाणामध्ये व्यापाऱ्याकडून कधीच घेऊ शकत नाहीत, ती तुम्हाला तेवढ्या रुपयामध्ये कधीच देऊ शकत नाहीत. भेटणार ती शेतकऱ्याच्या घेण्यासाठी दारातच तुम्हाला जर शेतकऱ्याच्या ग्राउंड लेवलला फिरले तरच भेटणार मित्रांनो. दलालाच्या तिथलच्या माहितीने तुम्हाला म्हैस तशी कधीच भेटणार नाही. कॅरेक्टर बघा म्हशीच्या, शिंगांची साईज बघा. जे जे त्यांनी कॅरेक्टर सांगितले हे तरुणांना शिकण्यासारखे मित्रांनो. आणि जवळपासचे जर तरुण असतील त्यांच्या फार्मवर एक व्हिजिट करा नक्की. अतिशय थोड्या दिवसात चांगला अनुभव घेऊन उत्तम फार्मचं नियोजन केलेलं आहे. त्याच्यामुळे मला सुद्धा खूप भारी वाटलं. फोनवर आमची बऱ्याच दिवसापासून चर्चा होत होती, पण कधी आमच्या समोर भेटणं नाही झालं मित्रांनो. तर आज आपण आलेलोच होतो या पट्ट्यात, खास ह्यांच्यासाठी आपण व्हिडिओसाठीच आलेलो होतो. तर ह्या म्हशी तुम्हाला ह्या तळतळीने कशासाठी दाखवायच्या, तुम्ही जाऊन भरमसाठ पैसा व्यापाऱ्यांना देता, तुमचा मोलमागाचा कष्टाचा पैसा वायाला घालवता. महाराष्ट्रात जर तुम्ही अशा म्हशी आणल्या तर थोड्या दिवसात तुम्हाला हरियाणाला जायची गरज पडणार नाही, बरोबर. आणि बरोबर. आणि ब्रीडिंग वरती त्यासाठी लक्ष दिलं पाहिजे की मी असे पण काही फार्म बघितले की जे 10 ते 12 वर्षापासून हा पशुपालनाचा व्यवसाय करतात. पण ज्या वेळेस आपण त्यांच्या फार्मवर जातो तर हे जे आपला प्रॉफिट आहे हा प्रॉफिट आपल्याला गेला पाहिजे, भेटत नाही. हा तुमचा गेला. आता भले 1 वर्षात आता असे, पण 1 वर्षात ही जर लागू व्हायच्या मापात आले. एक आपल्याकडे हिपर आहे सर दाखवण्यासाठी. दाखवा जरा तुमच्या. 2.5 वर्षामध्ये तिने हे केलंय, बच्चा दिलाय. म्हणजे 2.5 वर्षामध्ये तिने काप दिलाय. आणि तिची शिंगाची क्वालिटी बघा, दात बघा, 2 दात आहे, दिसते का? 2 दात आहे, 2 दात आहे 2.5 वर्षामध्ये. आणि हे पशुपालन दाखवू शकता का जरा तिला? हो हट दासो कम यार, दात दिखा दे इसके. हे बघा आता दूध झालेलं आमच्या समोर मिल्किंग. आता कासाची साईज बघा, अतिशय टॉप क्वालिटीची. समोरची साईज पण दाखवा, अंतर दाखवा टीथ मधलं. खरेदी काहीतरी मित्रांनो, तुम्ही एवढे पैसे टाकता तर टॉप क्वालिटी माल खरेदी करा. मी म्हणत ना हरियाणाला जाऊ नका, खरेदी करू नका, पण दात दिखावूनच क्वालिटीवर तुम्ही भर द्या. जर तुम्ही अशी क्वालिटी खरेदी केली, 2 दात आहे, 2 दात मध्ये व्यालेली आणि दूध चालू आहे. हो, आपल्या लोकांचा अजून भरोसा नाही. 14 लिटर दूध आज पण तिचं तयार आहे. 14 लिटर दूध म्हणजे कमी नसतं मित्रांनो, एकदम फर्स्ट टॉप टाइम क्वालिटीची 14 लिटर म्हणजे खूप छान क्वालिटी आहे. खूप. हे बघू शकतात, अगदी 2 दात आहे. क्लिअर दाखवा, प्रॉपर 2 दात. आराम. हे बघा इकडून दाखवा. प्रॉपर दिसली का? हा ठीक आहे, प्रॉपर 2 दात आहे मित्रांनो. मी स्वतः खात्री केली. तर शेपटाची साईज पण दाखवा मित्रांनो. हे कॅरेक्टर बघा, तुम्हाला वेळोवेळी सांगतो, एकदम वादीसारखं शेपूट आहे. शेपूट हे गुडघ्यापेक्षा खाली असलं पाहिजे, थोडं खाली असलं पाहिजे, गुडघ्यापेक्षा खाली असलं पाहिजे. आणि तर सफेद पट्टा जास्त नकोय. प्युअर जे खरीच मुरा असती ना, ही 100% मुरा आहे. एक्सलंट क्वालिटी मानल मी, ब्रीडिंग क्वालिटीची आणि सगळ्या गुणवत्तेने गच्च भरलेली मुरा आहे ही. आज 2 दात मध्ये किती दूध दिला? 14 लिटर. तर पुढच्या वेतामध्ये काय करेल हा एक अनुभव घेण्यासाठी आहे. बरोबर. तुम्ही शिका मित्रांनो. तुम्ही रेड्या जर न जगवल्या हा पूर्ण तोटा आहे. आणि मी सिमेंट्स आणले तर तुमच्या माहिती सांगतो, मी 6 महिन्यापासून फार कमी प्रतिसाद आहे लोकांचा. आणि व्हेटरनरी काय डॉक्टर पण सपोर्ट करत नाहीयेत.
ते सिमेंट प्रत्येक शेतकरी कंटेनर घेऊ शकत नाही. बरोबर. पण मित्रांनो आपली तळतळे 200-500चं काय तुमचं सिमेंट जाईल, पण हे असले रत्न तुमच्या घरी तयार होतील. हा मेन पर्पज आहे आपला. त्याच्यासाठी तुम्ही सिमेंट चांगले वापरा. रेकॉर्ड असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर फार्म सक्सेस करायचं असेल तर तुमच्याकडे रेकॉर्ड असणं तरच तुम्ही जगू शकतात फार्ममध्ये. फार्म सक्सेस बद्दल सर एक ॲडिशन करायचं मला. बोला ना. जो मी अनुभव घेतला, जर आपल्या फार्मवरती ॲव्हरेज 10 म्हशी असतील, बरोबर, तर तुमचा फार्म 12 महिने सक्सेस होण्यासाठी प्रत्येक म्हशीचं 8 लिटरचं ॲव्हरेज निघलं पाहिजे. 8 लिटरचं, बरोबर. पूर्ण लॅक्टेशन प्लस ड्राय पिरियड सगळं पकडून जर 50 म्हशी आहेत तर पूर्ण गोठ्याचा 8 लिटरचं ॲव्हरेज मेंटेन असलं पाहिजे. तेव्हा तुमचा गोठा हा सक्सेसफुल म्हटला जाऊ शकतो. खरी गोष्ट आहे. तर मित्रांनो विक्रीसाठीचे अजून 2 बाकी राहिलेत ना. हो. जसा विषय येईल तसं तुम्हाला दाखवतो मित्रांनो. व्हिडिओ कंटिन्यू करा. ज्यांना खरंच या व्यवसायात यायचं आहे, म्हशी पाळायच्या, चांगलं म्हशीमध्ये सक्सेस व्हायचं, त्यांनी व्हिडिओ कंटिन्यू करा. सगळ्यात टॉपची आवडलेली रेडी मित्रांनो, मला सुद्धा 1 नंबर रेडी बनवलेली आहे. तर ह्या म्हशी पण चालूमध्ये दाखवा. ह्या विक्रीसाठी कुठल्या नाही आहेत, त्यांच्या मिल्किंगवरल्या म्हशी आहेत. आता इकडे 2 म्हशी बाकी राहिल्या ना आपल्या. हो, 2 म्हशी बाकी आहेत मित्रांनो. वातावरण म्हणा किंवा थोडा काही इफेक्ट असतो ते ह्या थोड्या तब्येत खराब आहे, तर ह्याने त्यांनी सेलसाठी ठेवल्यात. हिची काय डिटेल्स आहे ह्या रेडीची? ही 4थ्या व्यतामध्ये आहे. आता रेडी टाईप दिसते का नाही? हो. मी जर सांगितलं दुसऱ्या हाताची, कोणी सांगितलं, पण 4थ्या व्यतातली हिला जर ताकद असती तर शेतकरी मित्रांनी हे समजून घेतलं पाहिजे. व्यापारी सांगताना हरियाणामध्ये 2ऱ्या आणि 3ऱ्या व्यताच्या वर कुणी सांगत नाही. म्हैस व्यत नाही तिकडे 2ऱ्या-3ऱ्या व्यतानंतर. हो, तर ते आपण समजून घेतलं पाहिजे. दात बघा, नसल तर तिच्या शरीराच्या ठेवणीवरून तुम्ही ओळखू शकता. 4थ्या व्यतातली म्हैस आहे बघा. हिचं आता किती मिल्क आहे? आता सध्याला तिचं एक 3 ते 4 लिटर दूध आहे. 3 ते 4 लिटर दूध आहे मित्रांनो. थोडी दुबळी झालेली, पण ज्या शेतकरी बंधूंना किमतीमध्ये पाहिजे हरियाणाची मुर्रा तुम्ही खाटी घेऊन तयार करू शकतात. हिची तिची किंमत सांगितली नाही आपण, त्या मोठीची. तिची आपण आयडियल किंमत सांगा आणि सांभाळणाऱ्याला फायदेशीर असेल अशीच किंमत सांगा. म्हशीची लेन दाखवा, लांबी. खरोखर पाळण्यासारखी म्हैस आहे, एकदम उत्तम क्वालिटीची म्हैस आहे. फायनल किंमत ह्या म्हशीची आपण 70,000 रुपये ठेवलेली आहे. तर कुणाला वाटेल मित्रांनो कसं की हा ब्रीडची आणि क्वालिटीची किंमत आहे. मिल्क फेन दाखवली का? दाखवा या साईडने एकदा. आज म्हशीची ड्रायमध्ये अशी मिल्क फेन आहे, तर ताजीमध्ये मिल्क फेन कशी असेल? पूर्ण पाईप असेल 2 इंची. तर आणि शिंग बघा, लेंथ. म्हैस जास्त वयस्कर नाही, अगदीच अजून 5-7 दिवस आरामात देऊ शकते. थोडं चाऱ्याचं म्हणा किंवा मॅनेजमेंटचं नियोजन थोडंसं मागं पुढं झाल्यामुळे. आणि एखादी म्हैस आता इकडे बाकी तयार येतं, हे वांगळा, तर कधी कधी एखाद्या म्हशीची पण सेटल होण्याची थोडा वेळ लागतो, त्याच्यामुळे पण असं होतं. हिची 70,000 रुपये किंमत आहे मित्रांनो. आपण किंमत काय विचारायचा प्रयत्न करतो की त्यांना पण त्रास नको. आपल्याला सारखे कमेंट येतात, किंमत सांगा तरच व्हिडिओ बनवा, हे ते बाकीचे 12 मनगडे असतात, कॉन्ट्रावर्सी नको म्हणून. हिची किती किंमत ठेवली? हिची शेतकरी बांधवांसाठी 60,000 रुपये किंमत आहे. 60,000 रुपये किंमत ठेवलेली मित्रांनो हिची त्यांनी. जर कोणाला खरं जेन्युइन पाहिजे असतील, सड वगैरे व्यवस्थित आहे ना सगळ्यांचे? सगळ्या गोष्टीला आपण बांधून राहणार. सडाची अंगाची बोली राहील. हिचं कितवं व्यात आहे? ही 3ऱ्या व्याताला आहे. 3ऱ्या व्याताला आहे आणि चांगल्या क्वालिटीचं मिल्क रेकॉर्ड आहे. 17 किलो दूध आपल्या इथे हिनं पण दिलेले आहे. 17 किलो आहेत. खालची साईज पण एकदम उत्तम आहे. मिल्क फेन वगैरे दाखवा. खूप छान. आपण मेवा म्हणतो किंवा कास म्हणतो ना, खूप छान ठेवण असते तिची. लेवा आडरवा म्हणतात. आडर एकदम टॉपची आहे. सड वगैरे मिल्कची सड येतं. हिला आता आहे ना दूध? काय हो, दूध आहे तिला. हिला पण दूध आहे मित्रांनो. आणि ही पण विक्रीसाठी आहे त्यांच्याकडे. ह्या 4 त्या 3 सगळ्या खाली म्हशी आता त्यांनी एखाद्या वेळेस लावल्या असतील, पण तब्येती वगैरे काय त्यांचा विषय झाला असेल म्हणून राहिल्या नसतील. ऍक्च्युअली मी सांगू इच्छितो असं का आहे, हे पण आपल्या शेतकऱ्यांना कळलं पाहिजे. शेतकरी फार्ममध्ये असं का होतंय? शेतकरी बांधवांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, जर तुम्ही दुधाचा व्यवसाय करत असाल तर तुम्हाला तो सायकल मेंटेन केला पाहिजे. आणि आपण हा सायकल मेंटेन करण्यासाठी काही म्हशी या महिन्यामध्ये, काही पुढच्या महिन्यामध्ये, काही त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये प्रेग्नंट करत असतो. बरोबर. आणि म्हणून ह्या म्हशी थोड्या डिले झाल्यात. आणि डिले झाल्यात, पण आता सध्याला आपल्याला जी दुधाची रिक्वायरमेंट आहे ती कमी पडते. ती फुलफिल करण्यासाठी आपल्याला यांच्या जागेवरती नवीन ताज्या वेलेल्या म्हशी भरायच्यात, म्हणून आपण ह्या म्हशी रिप्लेस करतो. आणि जर कुणाला काही म्हणजे कुठल्या गोष्टीसाठी सड अंगाची सगळ्या गोष्टीची आपण खात्री घेणार आहेत, कारण की त्यांनी बघून आणलेलं आहे. हिची किती किंमत ठेवली? हिची 70,000 रुपये. हिची पण 70,000 रुपये किंमत ठेवलेली. जवान म्हैस आहे. जर कोण खरं जेन्युइन सांभाळणार असेल तर त्यांच्यासाठी चांगली म्हैस आहे. तर मित्रांनो, ह्या 4 आणि 3 7 म्हशी विक्रीसाठी आता. पलीकडे काय आहे का आपलं ते पण घेऊ. मेल काप आहेत आपल्याकडे, ते विक्री. तर आणखीन घ्या इकडून, व्हिडिओ असाच कव्हर करा. तर मित्रांनो, असा हा त्यांचा शेड आहे. पाठीमागं ही किती अंतर आहे आपलं ते पण विचारायचं कधी कधी. हे आपल्याकडे मोठ्या पशुसाठी 10 फूट आपण सोडलेलं आहे. हे 10 फूट. आणि हे वासरांसाठी 5 फूट अंतर आपण सोडलेलं आहे.
15 फूट आहे अंतरात. हो. आणि आतमधली 100 आहे का शेड लांबी? शेड लांबी 100 फूट आहे आतल्यात आणि रुंदी 50 50 फूट आहे. वरती हाईट वगैरे व्हेंटिलेशन वगैरे व्यवस्थित दिलेलं आहे मित्रांनो. त्याच्यामुळे हवा इथं कुठे आम्ही थांबलो तरी गरम वगैरे होत नाहीये. सेंटरला आपण 17 फुटाची हाईट दिलेली. हा, काटा वगैरे सिस्टम दाखवा. सगळं दूध रोज काट्यावर मोजून जातं किलोवर आणि प्रत्येक म्हशीचं दूध हे मोजलं जातं किलोवर. किती किलो निघलं, लिटरचा काही शॉर्ट नाहीये. तर या साईडला पण काही म्हशी आहेत मित्रांनो. ही मधली साईज पण दाखवा एकदा. ह्या साईडला मधली साईज दाखवा. तर ह्याच्याच विषयी काय सांगू शकता तुम्ही? ही मधली साईड कशासाठी ठेवली तुम्ही, ह्याचा काय फायदा? जे शेड बांधणारे त्यांच्यासाठी सांगा जरा. हे मधला पट्टा मुरा म्हशीचं पालन जर आपण महाराष्ट्रात करणार असेल तर 3 गोष्टी आहेत ज्या मी अभ्यास केला ज्यामुळं हा धंदा फेल होऊ शकतो. पहिलं तर आहे चारा. जर तुमच्याकडे चारा भरपूर प्रमाणात नसेल किंवा तुमच्या आजूबाजूला स्वस्त चारा अवेलेबल नसेल तर हा धंदा फेल होऊ शकतो. बरोबर. दुसरं कारण आहे मजूर, की जर तुमच्याकडं प्रॉपर ट्रेन म्हणा किंवा काळजी घेणारा मजूर नसेल तर हा धंदा फेल होऊ शकतो. आणि तिसरं कारण आहे मार्केट. तुम्हाला जर जवळ मार्केट नसेल आणि तुम्हाला जर प्रॉपर या दुधाचा रेट तेवढा भेटत नसेल, साधारणतः 70 ते 80 रुपये किलो हा रेट भेटायला हवा, तरच आजच्या महागाईमध्ये परवडतं. आणि हा जो पॅसेज मी ठेवलाय तर आपण हा पूर्ण कॅल्क्युलेशन केलंय की जर इन केस आपण याला ऑटोमेटेड केलं तर यामध्ये छोटा ट्रॅक्टर आणि ट्रॉली पास झाली पाहिजे. तिकडे रॅम्पची सोय केली, इकडे रॅम्पची सोय केली आहे. किती फुटाचं अंतर आहे? 5 फूट आपण मध्ये सोडलंय. आरामात जातो 5 फुटाचा ट्रॅक्टर आरामात. छोटा कुबोटा आरामात जातो मित्रांनो. आणि समजा जरी काही नसेल तर चारा वगैरे कुठे तुम्ही अशी टाकू शकता. बरोबर. हो. इकडले तिकडे म्हशी तुमचे पाय तोडवणार नाही. ह्या प्रॉब्लेम साठी हे चांगलं. जनरली काही शेड मध्ये मी बघितलं पाणी वगैरे दाखवा. पाण्याची पण उत्तम सिस्टम केलेली आहे बघा. ह्या साईडला कॉक आणलेला आहे आणि पूर्ण त्या साईडला पाणी जाते ना पूर्ण गव्हाणींमध्ये. ते सुद्धा नियोजन चांगलं आहे. म्हणजे थोडी तिकडे उतार दिलाय. बरोबर. स्लोप काढले तिकडे म्हणजे तुम्ही गव्हाणीत रोज धुवून स्वच्छ करू शकता पाणी. ह्या बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत मित्रांनो. प्रत्येक तरुणांना माहिती असते की बाबा कसं कसं आहे, काय नियोजन आहे. तर आता ह्या साईडच्या मी काय विक्रीसाठी ते पण दाखवतो तुम्हाला. बाहेर तर ह्या साईडला बघू शकता. ह्या साईडला पण सगळ्या ह्या प्रेग्नेंट म्हशी आपल्या. बरोबर. ह्या आता रिप्लेसमेंटसाठी तयार होत आहेत मित्रांनो. ही 1 नंबरची रेडी दाखवा. ही सुद्धा देण्यासाठी. बरोबर. ही विक्रीसाठी आहे. ही ड्राय आहे प्लस एमटी आहे. पण हिची ब्रीड क्वालिटी जबरदस्त आहे. दूध बी नाही आणि गाभण पण नाही. पण ही कशी काय असं झालं तुमच्याकडे की डायरेक्ट बंद कशी पडली? ह्याच्याविषयी थोडं सांगा. सो ऍक्च्युली काय झालं ना, खूप जास्त दूध तिला होतं हिला. हो. आणि त्यानंतर तिला प्रेग्नंट केलं आपण. बरोबर. सुरुवात होती आपली, पण आपण पण या धंद्यामध्ये नवीन गोष्टी काही शिकत होतो. बरोबर, खरी गोष्ट. तर प्रेग्नंट केल्यानंतर आपण खूप जास्त प्रमाणात तिला खुराक चारा देण्याचा प्रयत्न केला. तब्येत चांगली, शरीर खूप चांगलं झालं आणि आपला गैरसमज झाला की प्रेग्नंट असेल. आणि त्यानंतर तिने कुठला डिस्चार्ज दिला नाही किंवा काही लक्षणं न दाखवलं, म्हणजे ज्याला आपण सायलेंट हिट म्हणू शकतो. बरोबर. सायलेंट हिट असल्यामुळे आपल्याला ही म्हैस म्हणजे आता ड्राय राहिली किंवा एमटी राहिली. तर ही पण देण्यासाठी मित्रांनो हिचं मिल्क कॅपॅसिटी किती आहे ताजीमध्ये? 16 लिटर आपण हिचं दूध काढलंय. 16 लिटर दूध काढलेलं आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता. तुम्ही दाखवा. सड वगैरे आपल्या पूर्ण फार्म मध्ये सगळ्यात जास्त फॅटवाली म्हैस आहे. हे बघू शकता. स्वभाव पण शांत आहे, पाळण्यासारखी आहे. सडचं अंतर वगैरे सुद्धा आता ड्राय मध्ये म्हणून छोटे छोटे सड एकदम जवानच रेडी आहे. पूर्ण जेड ब्लॅक आहे एकदम. पूर्ण काळी शरीर आणि तिचे ब्रीडचे कॅरेक्टर दिसत आहेत. काय किंमत ठेवली तिची दादा? हिची 80,000 रुपये आपण किंमत ठेवलेली आहे. 80,000 रुपये किंमत ठेवलेली मित्रांनो. ज्याला खरंच हरियाणाची म्हैस पाहिजे असेल, खाटीमध्ये इंटरेस्टेड असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. तर आता पुढे आणखी काय इकडं मेल काप आपल्याला द्यायची. त्या म्हशी पण दाखवा. चालू मध्ये सगळ्या प्रेग्नेंट म्हशी आहेत. सर्व प्रेग्नेंट आणि डिलिव्हरीला जवळ आलेले म्हशी आहेत. किती दिवस ड्राय करता तुम्ही म्हशी? साधारणतः 2 महिने आपण ड्राय वरती सोडतो. 8व्या महिन्यामध्ये आपण ड्राय करतो. 8 आणि 9 महिना 2 महिने फक्त ड्राय असतात आणि 10व्या महिन्यामध्ये डिलिव्हरीला. तर बघू शकता मित्रांनो म्हशी. हा विक्रीसाठी. बरोबर. हो. हा बुल विक्रीसाठी आहे ना? येस. आदत आहे. आदत आहे. अजून दात वगैरे लावलेले नाहीयेत. 14 महिने वय. जवळ उभा राहा एकदम. हाईट दाखवा त्याची. 14 महिन्याची हाईट बघा. 14 महिन्याचं वय आहे. साधारणतः 4 फुटाच्या वरती हाईट आहे. हो. 4 फुटाच्या वरती हाईट आहे. ब्रीडचे कॅरेक्टर टेस्टिकल वगैरे चांगले. तिकडून या जरा. 300 किलो वजन आहे त्याचं. 300 किलो वेट मोजलेलं आहे. हे बघा टेस्टिकल आहे आणि शांत स्वभाव. ते रिंकल्स वगैरे. लांबी आहे. तिची आई आपली इथं आहे. तिचं रेकॉर्ड आहे 19 किलो. 19 किलोची आई आहे का? हो. मित्रांनो ही शिंग त्याच्यानंतर थोडे पिळा पुढे येणार. हे बघा आता वळायला लागलेत. अजून 1 वर्षात पूर्ण हा पिळा गोल होणार. अनुभवाने सांगतो. चेहरा वगैरे पण चांगला आहे. हा पण त्यांच्याकडे विक्रीसाठी, अशा बुलसाठी पण मला बरेच फोन येतात
मित्र असे बुल जर आपल्या प्रत्येक खेडेगावात इकडे तिकडे एक गेले तर नक्कीच ब्रीड वाढेल आणि दुधाची क्षमता प्रत्येक म्हशीची वाढेल. पुठ्ठा दाखवा. नॉर्मल रेड्यांचा पुठ्ठा नसतो हा बघा, ह्याचे अंतर बघा, ह्याचं अंतर बघा, ह्या पुठ्ठ्याचं ही साईज ही ह्या हड्डी बोन हड्डी ह्याचं बघा सिंगल हड्डी हे म्हणजे ब्युटीमध्ये किंवा कुठल्याही स्पर्धेमध्ये चांगलं टिकून राहतात. शेपटाची साईज पण दाखवा, एकदम नाजूक शेपूट आहे छोटं आणि 4 इंच बी नाही, त्याच्यामुळे प्युअर मुरा आहे, मुरा कॅरेक्टरचा आणि मुरा आहे प्युअर. हा पण विक्रीसाठी. याची काय किंमत ठेवली? याची 80,000 रुपये आपण किंमत ठेवली. 80,000 रुपये किंमत ठेवली मित्र. बघू शकता. आता बऱ्याच जणांना वाटेल किंमत जास्त आहे वगैरे वगैरे, पण ह्याला तयार करायसाठी किती खर्च असतो, काय मेंटेनन्स असतो ते तुम्ही थोडक्यात जरा सांगा. नॉर्मल शेतकऱ्यांना बी अनुभव आला पाहिजे. तुमचा टोनगा विकल ना विकल ती गोष्ट वेगळी, पण हा बनवण्यासाठी किती खर्च तुम्ही थोडक्यात त्याचं ॲव्हरेज सांगा मला. हा आपण सेलसाठी ठेवला आहे, योग्य किंमत सांगितली 80,000 रुपये. ती किंमत आली तरच हा विकायचा आहे, बरोबर. नाहीतर आपण हा आपल्या फार्मवरती मोठा करणार आहे 100% मोठा. आणि याला मोजून मापून आपण 72,000 रुपयाचं दूध पाजलेलं आहे. विचार 12 महिन्यामध्ये वासरू एवढं मोठं खर्च होतो तेवढा. सोपं. कुणी घ्यायला नाही घाल ती गोष्ट वेगळी, पण असं जर एक वासरू तयार करत असेल तर निश्चित चांगला खर्च होतो. पण रेकॉर्डेड असेल त्याच्यामुळं आहे, त्याची आई पण चांगली आहे आणि तो जर फ्युचरमध्ये बच्चे पण चांगले पडतील याची. हा विक्रीसाठी मित्र. किंमत पण सांगितली. आणखी काय? तो एक मेल काप आहे आपल्याला. आणखीन दुसरा बघ आहे ते पण दाखवतो तुम्हाला मित्र. पैदाशी चांगली आहे त्यांची. हा पण चांगल्याच कॅरेक्टरचा आहे, एकदम मदर रेकॉर्ड खूप छान आहे. लॉंग टर्म दूध दिलं, 310 दिवस आपल्या फार्मवर दूध दिलं. एकदम मस्त आहे. शेपटात हाड वगैरे काहीच नाही, व्यवस्थित आहे. टेस्टिकल वगैरे पण व्यवस्थित आहे. 310 दिवस दूध दिलं आहे आणि ते आता शेवटच्या महिन्यामध्ये आहे. शिंगांची साईज बघायची, शिंग दाखवा, तोंड दाखवा, एकदम सुंदर क्वालिटी आहे. शिंगांची साईज तोंड वगैरे एकदम व्यवस्थित आहे. हा पण विक्रीसाठी आहे. तर ह्याची काय किंमत ठेवली तुम्ही? त्याची 70,000 रुपये किंमत आपल्याला हवी. 70,000 रुपये किंमत आहे मित्र. तुम्हाला जरा वाटत असेल काही, पण ज्यावेळेस वासरं तयार करतात त्यांना माहीत असतं आणि रेकॉर्ड वगैरे असणं खूप गरजेचं आहे. ह्याचा पण पुठ्ठा वगैरे चांगला आहे. तर हा पण आता बस एवढेच का? मदर रेकॉर्ड 5,500 लिटर आहे. 310 दिवस दूध दिलंय मशीन. 5,500 लिटर मित्र हो. त्याचे तुम्ही गुणिले भागिले करा किती पैसे होतात, कसं दूध होतं आई आपण दाखवू शकतो. त्या दोन्ही पण वासरांची मदर आपल्याकडे आहे. दाखवा त्याची आहे. यांची हाईट तुम्ही बघू शकता. मग चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे मित्र. आता ड्राय मध्ये जो पहिल्या सूट आपण जे वासरू दाखवलं ना तो मोठा त्याची मदर आहे. हा, ही हाईट तुम्ही बघू शकता, तिचे कॅरेक्टरिस्टिक बघू शकता. तर एकदम शांत स्वभावाची आहे. पुठ्ठा वगैरे चांगला आहे. ज्या बघा तिच्या आईचा जसा पुठ्ठा आहे तसा तिचा टोनग्याचा पण पुठ्ठा. दुसऱ्या मेल कापची मदर ही आहे. दुसऱ्याची ही आहे. शेकणवाला जो आहे ना त्याची ही मदर आहे. बघू शकता हिचे बी सेम कॅरेक्टर जुळते मिळते असतात मित्र. ही आता प्रेग्नंट आहे. हिच्या सांगितलं ना त्या 2 नंबरच्या शेपटात पण काहीच हाडबीड नाही. याच्यात पण एकदम एकदम शेपूट मूव एकदम, म्हणजे काहीच हाडच नाही त्याच्यामध्ये. चांगले कॅरेक्टर आहेत ह्याचे पण. तर एवढेच आहेत का आता? काही आपल्याकडे घरगुती म्हशी आहेत आपल्या लोकल ब्रीड. हो, त्या पण विक्रीसाठी. तर पहिल्या जुन्या होत्या मित्र, त्यांच्या हा फार्म चालू करायसाठी बरोबर. हो हो. घरच्या रेड्या येतात त्या पण विक्रीसाठी येतात. अशामधून जरी कुणाला काय आवडत असेल, खरेदी करायचं असेल तर त्यांची सुद्धा तुम्हाला डिटेल्स देतो एकदम व्यवस्थित. उठ पूजा, पूजा, उठ पूजा. ह्याच्यातल्या किती द्यायच्यात आपल्याला? 4 द्यायचे. ह्या 4. तर ह्या कव्हर करा. ही 1 नंबरची बरोबर. 1 नंबर 2 नंबर 3. ही पण हे ना? हो. ही पण द्यायची का? हो. अशा हिचं काय डिटेल्स आहे का? आपण आहे का? हो, प्रेग्नंट आहे. पंढरपुरी आहे. पंढरपुरी 6 महिन्यापेक्षा जास्त दिवस तिला झालेत प्रेग्नंट. हां. हिला 7 महिने झालेत आणि हिला पण 7 महिने प्लस आहे. ह्या 3 द्यायच्यात का? हो, तिन्ही पण विक्रीसाठी आहे. ह्या 3 विक्रीसाठी आता बघू शकता. दाखवा तुम्ही. म्हैसीला 6 महिने प्रेग्नेंट आहे. हिचं काय दूध मिल्क वगैरे आपल्याकडे होतं? तिचं मदर रेकॉर्ड आहे. तिची आई आपल्या घरी होती. 16 लिटर दूध पिळेलं आहे तिचं. ही पहिलाच आहे का? फर्स्ट टाइमर. फर्स्ट टाइमर आहे. हो, फर्स्ट टाइमर आहे मित्र. कासाची साईज बघा डेव्हलप चांगली झाली. ती शिंगावर मला वाटलं नाही, फर्स्ट टाइम. पण फर्स्ट टाइमर आहे. बघा तुम्ही सड वगैरे व्यवस्थित आहे. साईज मोठी झाली तिची फर्स्ट टाइम. छान आहे. हां, ग्रोथ चांगली आणि तब्येत पण छान आहे. तिने फर्स्ट टाइमर. ही पण फर्स्ट टाइमर आहे. पण फर्स्ट टाइमर. ही पण फर्स्ट. ही फर्स्ट टाइमर आहे. 2 नंबरची. हिची पण दाखवा. ही पण कासा. हिला किती महिने झाले? 7 महिने झाले. 7व्या महिन्याचा हलपा तिनं सोडलाय. 7 महिने झाले तर बघा. ही पण विक्रीसाठी आहे. तर ह्या 3 मध्ये 3 नंबरची पण दाखवा. तिची पण कास दाखवा पाठीमागून. शांत आहे ही बी. म्हणजे सर्वांच्या डेट आहेत आपल्याकडे. शांत पण घ्यायचे आपण त्याचं डेट देऊ शकतो प्रेग्नन्सी. हट. हिची पण डेट वगैरे भेटेल बघा तुम्ही. तिचं मदर रेकॉर्ड 16 लिटर आहे. ही पण घरच्या म्हशीची आहे. घरच्याच म्हशीची, म्हणजे त्यांच्या जुन्या मशीनच्याच रेड्या तयार झाल्या बरोबर. हो.
तर ही पण विक्रीसाठी आहे. हिचा चेहरा वगैरे दाखवा. तर ह्या आसपासच्या पट्ट्यामध्ये अशा म्हशी चालतात, त्यांच्यासाठी सुद्धा चांगल्या, तुम्ही संपर्क करू शकता मित्रांनो. हिचा पुठ्ठा वगैरे पण छान आहे, एकदा दाखवा तिचा. आणि ह्या 3 ह्या पण विक्रीसाठी आहेत. बस ही एक विक्रीसाठी आहे. ही पण विक्रीसाठी आहे का? हिची काय डिटेल्स आहे? ही आता प्रेग्नंट केली आहे आपण. हां फर्स्ट टाइमर हो, म्हणजे सेकंड टाइम आता ती गाभण आहे. ड्राय एक वेळ झालेला आहे. एक वेळ झालेला आहे ड्राय. पण दूध किती पहिल्या वेळात दूध दिलेलं आहे? दूध येणे 11 लिटर आपल्याला टायमाला दिलेलं, दिवसाला दिलेलं. हरियाणाची जी? हो, हरियाणाचं प्युअर आहे. हरियाणाची तिला विकण्याचं कारण फक्त असं आहे की आपण पूर्णपणे ब्रीडिंग क्वालिटीवर लक्ष देतोय मी, आणि तिच्या माथ्यावरती फुल आहे, म्हणून मी हिला ज्याला दूध पर्पज नाही पाहिजे, चेहरा वगैरे बघा प्युअर हरियाणाचीच आहे. हो. पण ब्रीडिंग मध्ये घुसताना विचार करायला लागतो की थोडा टीका आहे, म्हणून ते बाहेर काढतात तिला. तर ही पण आता म्हणजे आत्ताच लावलेली आहे का? हिला चेक पास करून देऊ आपण. चेक करून देऊ ना? तर ही चेक करून भेटेल मित्रांनो. ह्या 4 रेड आहेत आपल्या, बरोबर? 4 विक्रीसाठी आता तुम्ही व्ह्यू दाखवा 4 एकदा. तर 4 मधली कोणती एक सुद्धा देणार ना आपण? सिंगल पण देऊ किंवा लॉट मध्ये पण देऊ. सिंगल पण भेटेल, लॉट मध्ये पण भेटेल. तर ह्यांच्या काय किमती वगैरे सांगणार आहेत का? हो, किमती सांगू आपण. तर किमती सांगून द्या. 1 नंबर पासून ती पंढरपुरी पासून 1 नंबर किमती सांगून द्या, म्हणजे तुम्हाला पण काय होईल, थोडा अंदाज, घेणाराला पण अंदाज. व्यवस्थित किमती सांगा, जेणेकरून विकल्या पाहिजेत. साधारणतः फर्स्ट टाइमर आहे. हा, हिची किंमत आपण 55,000 रुपये ठेवलेली आहे. 55,000 रुपये किंमत ठेवलेली मित्रांनो. तब्येत वगैरे चांगली आणि म्हैस पण व्यवस्थित आहे, खूप छान मध्ये. ज्यांना दूध खाण्यासाठी पाहिजे ती उत्तम म्हैस आहे. किंमत पण योग्य सांगितलेली, योग्य किंमत ठेवली आहे, एकदम व्यवस्थित आहे. ही पण फर्स्ट टाइमर आहे. 7 महिन्यापेक्षा जास्त दिवस ती प्रेग्नंट आहे. तिची तारीख आपल्याकडे आहे. हिला 50,000 रुपयाला आपण विकणार आहे. दूध खाण्यासाठी जर कोणाला रेडी घ्यायची असेल तर सुंदर आहे, आणि खूप छान तिचं मदर रेकॉर्ड आहे. चांगल्या खाणीची आपण म्हणतो ना, बरोबर, खाणीची म्हैस आहे. माझ्या वडिलांच्या हातचं सिलेक्शन आहे. पाठीमागचं दाखवा, सिस्टम चांगलं आहे. अजून म्हैस 3 महिन्यात चांगली कास लागल, आणि अतिशय योग्य किंमत सांगितलेली मित्रांनो. 50,000 दुसरी 7 महिन्याची प्रेग्नंट, ही सुद्धा तुम्ही खरेदी करू शकतात. बघू शकता अंतर वगैरे, आणि कास चांगली डेव्हलप करून. साईज छोटी आहे पण किमतीमध्ये आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित. ही 3 नंबरची सांगा, हिची काय किंमत सांगताय? ही पण फर्स्ट टाइमर आहे. हिची मदर हरियाणाची होती, मुरा, आणि तिचा जो बुल आहे तो महाराष्ट्र किंवा गुजरातचा बुल होता. आपल्या इकडचा क्रॉस केलेला बुल, क्रॉस ब्रीड आहे ही. क्रॉस ब्रीड आहे. तर हिची आपण प्राइस 65,000 रुपये ठेवलेली. 65,000 रुपये प्राइस ठेवलेली मित्रांनो. ही 8 महिने झाले का? 7 हिला? 8 महिने. हिला 8 महिने झाले आहे आपल्याकडे, तारीख देऊ शकतो. 8 महिन्यांची प्रेग्नंट, 65,000 रुपये किंमत. मित्रांनो, तुम्ही एक शिकायला भेटला असेल तुम्हाला की त्या खाट्या मशीनच्या किमती जास्त का, आणि 7-7 महिन्यांच्या गाभणीच्या किमती का? क्वालिटीवर किंमत ठरती. तिचं ब्रीड, तिचे नसल आणि तिची दूध देण्याची क्षमता, ह्या सगळ्या गोष्टीवर किमती ठरतात. आणि ह्या रेडीची, ही 3 महिन्याची का प्रेग्नंट, हिची रेडी 65,000 रुपये रेट. हिची 65,000 रुपये किंमत आहे. ही रेडी व्यवस्थित दाखवा. गाभणसाठी भरपूर फोन असतात आपल्याला दररोज. हरियाणा मधली आहे. हरियाणामध्ये फुल आहे, म्हणून आपण ज्यांना दूध ज्यांना विकायची गाभण करून, तर त्यांच्यासाठी ती किंमत 65,000 किंमत ठेवलेली मित्रांनो. 3 महिन्याची चेक पास. भरपूर फोन येतात मला, दिवसातून जवळजवळ 200 फोन येतात गाभणसाठी. बरोबर. तर त्यांच्यासाठी चांगली आहे. हाईट वगैरे सुद्धा व्यवस्थित आहे, शेपटाची साईज, सगळ्या गोष्टी व्यवस्थित येतात. तर मित्रांनो, हा त्यांचा फार्म आहे. हा तर त्यांचा एक बुल दाखवायचा राहिला आपल्याला, तो बुल एक दाखवायचा. या त्यांनी ब्रीडिंग बुल आणलेला आहे. बुलची सिस्टम कशी आहे, काय डिटेल्स आहेत ते सुद्धा थोडक्यात विचारू. बुलची साईज किती आहे ते पण तुम्ही बघा. आता तुम्ही उभा राहा जवळ बुलच्या, व्यवस्थित दाखवा बुलची साईज. बुल तुमची हाईट किती आहे? एकदम करेक्ट 162 सेंटीमीटर. 162 सेंटीमीटर म्हणजे किती फूट झाली? दाखवा आता. माझी हाईट किती आहे? 174 सेंटीमीटर हाईट आहे. 174, आणि ह्याची साईज बघा कुठे आहे ती. तर मित्रांनो, हा अशा साईजचा बुल आहे, खूप मोठा आणि ब्रॉड आणि शांत स्वभावाचा, एकदम सुपर क्वालिटीचा. बुलमध्ये जे गुण बघितले जाते त्याला हटवा. बुलमध्ये जे गुण बघतो आपण, मेरू, बुलमध्ये जे गुण बघतो आपण ते सगळे मी बुलमध्ये आल्या काय बघितलं ते दाखवतो तुम्हाला. सोडा ते 1 मिनिट. हे बघा, बुलमध्ये बघण्यासारखं त्याचे टीथ्स आहेत ना, पाठीमागचे छोटे, आपले पाठीमागचे मोठे, पुढचे छोटे. हे जेन्युइन, आणि ह्या टीथमध्ये अंतर पाहिजे. हे साधारणतः अंतर आहे. तर जे येणारे प्रोजन, हे टेस्टिकल बघा, ह्याच्यामध्ये हे अंतर, कासाची साईज कशी होईल बघा तुम्ही. एकदम सगळे हात लावला की बसायला लागलाय बघा. किती शांत आहे बघा. मी त्याला चोळायला लागलो की बसला तो. म्हणजे ही आहे हरियाणाची क्वालिटी. लहान मुलं जर याच्यापाशी थांबले तरी तो बसला एकदम. म्हणजे ही क्वालिटी. दोन्ही उठवा त्याला जरा. म्हणजे ही क्वालिटी मित्रांनो, एकदम त्याला चोळलं की बसायला लागला डायरेक्ट. दोन्ही पाणी बिणी टाकत, काठी घ्या, काठी उठवा त्याला, तसं नाही उठायचं.
नाही उठत. त्याला वाटतं आता त्याला चोळायला लागले. व्यसन सुद्धा आपण ठेवलेलं नाही, एवढं गरीब व्यसनाची आहे. गरज नाही त्याला. उठ शेरो. तर बघा मित्रांनो, शांत स्वभाव काय ना, आपल्याकडचे बोलणार एवढा मोठा बोल कुठं सांभाळणार. पाठीमागून दाखवा ही साईज सुद्धा. ही बघा, ही जी लेवल आहे ना, ही खूप गरजेची आहे. तुमच्या म्हशीची कास आहे ना, कासाची साईज अशी येणार, त्यामुळे हा पुट्टा असणं सुद्धा खूप गरजेचं आहे बुलमध्ये. ह्या गोष्टी बघायच्या. आणि सिंगल हड्डी विशेष आहे. पूर्ण साईज बघा, आता माझा हात पुरत नाही तिकडून, हा खूप मोठा बुल आहे. माझी हाईट बघा आणि त्याची साईज बघा, चेहरा वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित येतात बुलमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं शांत स्वभाव बुलमध्ये असणं गरजेचं आहे. जी येणारी त्याची प्रोजनी ती पूर्ण शांत येणार. हा बुल वगैरे विक्रीसाठी नाही आहे मित्रांनो, त्यांचा ब्रीडिंग बुल आहे बरोबर. हो, breeder किती आहे. दात आहे आता हा साधारणतः? दात सर आता तो कडदात करतोय. आणखी एक दाखवा जरा याच्यात. वय त्याचं कमी आहे. जवळ घ्या. मिल्क फेन म्हणजे येतात ना, किंवा जे इम्प्रूव्मेंट येतात ह्याच्यात शिरा बघा, दिसते का या साईडला शिरा एकदम नसा आहे त्याच्यावर. आता कॅमेऱ्यामध्ये येते का नाही उन्हामुळे जरा. हां, ह्या नसा आल्या पाहिजे. हे बघा, बुलमध्ये ज्या गोष्टी बघण्यासारख्या असतात त्या ह्यांनी एकदम बघून व्यवस्थित, जे बी म्हशीच्या कासावर पूर्ण नसा येणार, हे सगळ्या गोष्टी आता. शांत स्वभाव बघा, एवढ्या साईजचा बुल असेल, एवढा शांत असेल तर त्याची तुम्हाला प्रोजनी येणार एकदम शांत येणार. आणि मी माझ्या अनुभवाने सांगतो, 75% माझा अनुभव आहे की जे बुल शांत आहेत किंवा म्हशी शांत स्वभावाच्या आहेत त्या रागीट स्वभावापेक्षा थोडंफार दूध जास्त देतात, रोज चांगला करतात आणि त्या भरपूर आराम करतात, म्हणून त्यांचं प्रोडक्शन थोडं जास्तच असतं. त्याच्यामुळे शांत स्वभाव मोस्ट बघा. एखादी म्हैस गरम असेल ती सुद्धा दूध देत असेल निश्चित एखाद्याकडे, असं नाही काय, पण माझ्या अनुभवातून ज्या गोष्टी मला माहिती भेटली किंवा अनुभवाला आल्या ती मी सांगतो. मुरा म्हशीचं कॅरेक्टरिस्टिकच हे आहे. आपल्या फार्मवर जेवढ्या पण म्हशी आहे साधारणतः, जर गुजरातची म्हैस आपल्याकडे असेल, माझा 3 पिढ्याचा व्यवसाय आहे. गुजरातवरून जेव्हा म्हैस आपल्याकडे येते, वासरू नसेल तर ती लवकर दुधावरती येत नाही. हा तो पण अनुभव मुरा म्हशीचं तसं काही नाही. कुठल्याही प्रकारे ती पाय उचलत नाही, लात मारत नाही. माणूस बदलला, लेबर बदलला तरी त्या म्हशी त्रास देत नाही. खूप शांत स्वभावाच्या म्हशी आहेत तसं. त्या त्रास देत नाही. आणि म्हणजे शांत स्वभावाचं हेच फायदे आहेत ना. जर एखादी गरम म्हैस असेल, ताजी वेलेली वासरू काय एक्सपायर झालं किंवा काय झालं तर ती दूध तुम्हाला काढून देणार नाही, म्हणजे पूर्ण व्यात तिचं खराब होणार. ह्या गोष्टीचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे मित्र. आणि मुरा म्हशी शांत असतात हे सगळ्याला माहिती. आता चोळता बुल बसला तुम्ही बघितलं तर शेतकरी बंधूंनो, चांगलं ब्रीडचं निवडा तुम्ही शेतकरी बंधूंसाठी किंवा तरुणांसाठी. इथं या काय सांगू शकता महाराष्ट्राच्या परिस्थितीवर, म्हणजे ब्रीडिंगच्या किंवा मशीनच्यावर तुम्हाला काय वाटतंय? महाराष्ट्रात काय बदल झाले पाहिजे? महाराष्ट्रामध्ये सर दूध धंद्याला एवढं जास्त महत्व असून सुद्धा म्हशीला त्या पद्धतीने बघितलं जात नाही. आपण जर बघितलं तर तरुणांची धाव सगळ्यात पहिले एचएफ कडे असते. पण एचएफ मध्ये जे प्रॉब्लेम येत आहेत साधारणतः तब्येतीचे किंवा आजाराचे जे प्रॉब्लेम आहेत, भरपूर आजाराचं प्रमाण एचएफ मध्ये खूप जास्त आहे. हा पूर्ण अभ्यास केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की प्लस जे रेट आहे, तुम्हाला दुधाचा जे रेट भेटतो तो एचएफचा खूप कमी आहे आणि क्वांटिटी जास्त असल्यामुळे रेट कमी आहे. आणि म्हशीचं जर बघितलं तर सगळ्यात जास्त क्वालिटी जर आपण म्हणू तर मुर्हा म्हशीच्या दुधामध्ये आहे. साधारणतः 10 फॅट म्हशीची भेटते तुम्हाला. आणि त्या हिशोबाने जर बघितलं तुम्ही 8 रुपये फॅटने जरी तुम्हाला रेट भेटत असेल डेअरीला सुद्धा कलेक्शनला, तरी तुम्हाला 80 रुपयाचा रेट हा हमखास भेटतो. आणि जर तुम्हाला डेअरी कलेक्शनला जर दूध द्यायचं नसेल तर तुम्ही स्वतःचं काउंटर लावून सुद्धा हा दूध विकू शकता चांगल्या किमतीला. आणि प्रोडक्ट पण विकू शकता, दही, ताक, लोणी, प्रोडक्ट सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर मित्र, पाठीमागे मी सांगितलं होतं आपल्याला महाराष्ट्र मुरा असोसिएशन कमिटी स्थापन करायची. त्याच्यावर थोडे अशा लोकांची आम्हाला गरज आहे. मी एकटा काहीच करू शकत नाही किंवा हे असतील तुम्ही असतील कुणी काही करू शकत नाही. चांगल्या लोकांचा ग्रुप तयार होऊन जर ही कमिटी स्थापन केली तर या कमिटीने जर ब्रीडिंगवर चांगलं काम केलं तर निश्चित मी अजून सुद्धा सांगतो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडून हरियाणाचे लोक म्हशी घ्यायला येतील. एवढं आपल्याकडे शेती आहे, डेव्हलप आहे सगळं. सर आज मी जो अभ्यास केला त्यावरून मला असं जाणवते प्रत्येक महिन्याला हरियाणामधून 50,000 मुरा म्हशी महाराष्ट्रात येतात. विचार करा मित्र तुम्ही, किती पैसा आणि किती म्हशी येतात. तर मग त्याच्यातून बी असं का नाही झालं की बाबा एखाद्याला एवढ्या म्हशी आल्या, एखाद्याकडे 22 लिटरची 25 लिटरची म्हैस का नाही निघली कुठल्या शेतकऱ्याकडे? त्या चाळणी लावून म्हशी येतात मित्र. हे परत सांगतो, हरियाणामधला 3 नंबर क्वालिटीचा माल आपल्याला देतात आपण जर व्यापाऱ्याकडून घेतला तर त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या महाराष्ट्रात जर चांगलं ब्रीड तयार केलं ना तर तुमच्याकडे लोक खरेदी करायला देतात. तुमच्या घरी 5-5 गिरायका दिवसाला येतील, लाखाला, 2 लाखाला, 3 लाखाला तुमच्याकडून म्हशी जातील. बरोबर आहे का नाही? बरोबर. तर ह्या गोष्टी तयार करायच्या मित्रांनो. सगळ्या शेतकरी बंधूंनी आपल्या चॅनलला भरपूर सपोर्ट केला आहे. असाच इथून पुढे सुद्धा सपोर्ट राहून द्या मित्रांनो. चांगलं माझ्या हातून जे काम करण्याचा प्रयत्न मी ते करीत राहील. तर दादांनी आपल्याला सगळी माहिती व्यवस्थित दिली त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनापासून आभारी. तुम्हाला लवकरच आपल्या त्या कमिटीमध्ये अशा लोकांचे नंबर आणि देणार आणि ते स्थापन करून ते कमिटी चांगलं काम करणार. मित्रांनो, आपला हा व्हिडिओ कसा वाटला
कमेंटमध्ये व्यक्त होत चला, चांगला वाटला वाईट वाटला. जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. असेच चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न तुमच्यापर्यंत. तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र.